Hello everyone. In today's video lecture, we will discuss about experiment number 19. एक्सपेरिमेंट 18 पर्यंत आपल्याला सगळे एक्सपेरिमेंट झालेले आहेत. आपण आज 19वा एक्सपेरिमेंट स्टार्ट करणार आहोत. सो आपल्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे टू डिटेक्ट नॉर्मल कॉन्स्टिट्युएंट्स इन गिवन सॅम्पल ऑफ युरिन बाय क्वालिटेटिव्ह टेस्ट. युरिन सॅम्पल जे आहे ते परफॉर्म करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी स्वतः युरिन सॅम्पल आणावं लागतं आणि ते परफॉर्म करावे लागतात एक्सपेरिमेंट. इन दॅट आपल्याला काय करायचं, त्याच्या युरिनवरती ज्या काही टेस्ट लॅबमध्ये केल्या जातात, आपण युरिन चेकअप करतो त्यावेळेला ज्या काही टेस्ट केल्या जातात त्या तुम्हाला लॅबमध्ये आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. सो एक्सपेरिमेंटचा एम काय आहे, टू डिटेक्ट नॉर्मल कॉन्स्टिट्युएंट्स इन गिव्हन सॅम्पल ऑफ युरिन बाय क्वालिटेटिव्ह टेस्ट. वेगवेगळ्या क्वालिटेटिव्ह टेस्ट आहेत, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, आपली युरिन जी आहे ती त्याच्यामध्ये नॉर्मल कॉन्स्टिट्युएंट्स किती प्रमाणात आहेत किंवा आहेत की नाहीत हे चेक करता येईल. देन कन्सेप्ट काय आहे, युरिन इज एक्सक्रिटरी फ्लुइड एलिमिनेशन थ्रू किडनी. The waste product, that is urea, uric acid, creatinine, etc. are eliminated through urine. Urine काय आहे, एक्सक्रिटरी फ्लुइड आहे आणि ते कशातून फ्लुइड हे आहे थ्रू म्हणजे फ्लो कशातून होत आहे तर किडनी थ्रू. देन द वेस्ट प्रोडक्ट इन युरिन इन दॅट युरिया, यूरिक ॲसिड अँड क्रिएटिनिन. देन प्रिपोजिशन ऑफ दिस एक्सपेरिमेंट इन दॅट युरिन शोज प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. युरिनमध्ये दोन्ही कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट असतात, ऑर्गॅनिक पण आणि इनऑर्गॅनिक पण. आता इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स कोणकोणते आहेत तर आहे फॉस्फेट, क्लोराईड, पोटॅशियम, then calcium, sodium, phosphate bicarbonate, ammonium. These are the inorganic constituents, and in organic constituents there are urea, uric acid and creatinine. These are the organic constituents present in this urine. Then general concept in that structure, urine is a normal constituents in body fluid. Then they are divided into two types, inorganic and organic compounds. In that inorganic, that is chloride, phosphate, bicarbonate, ammonium, sulfate, calcium, sodium, हे काय आहेत inorganic constituents आहेत. Then organic constituents in that urea, uric acid and creatinine. Then next one, learning objectives in that to understand concept of detection of normal constituent of urine, to discriminate between organic and inorganic constituent of urine, to understand identification test of inorganic ions and organic constituents of urine, then ability to add proper volume of reagent, then ability to observe color produced in this test. हे काय करायचं आपल्याला, लर्निंग ऑब्जेक्टिव्ज आहेत ह्या एक्सपेरिमेंटचे. टू अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ डिटेक्शन ऑफ नॉर्मल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ युरिन, टू डिस्क्रिमिनेट बिटवीन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ युरिन, टू अंडरस्टँड आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ इनऑर्गॅनिक आयन्स अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ युरिन, देन ॲबिलिटी टू ॲड प्रॉपर अमाऊंट ऑफ or volume of reagent and ability to observe color produced in this test. Then apparatus for this experiment glassware used for this experiment in that test tube, beakers, test tube stand, burner, glass rod, etc. Then chemicals used for this experiment in that dilute HCl solution, dilute H2SO4 solution, concentrated HNO3 solution, AgNO3 solution, 1 normal ammonium molybdate solution, 1 normal barium chloride solution, 40% NaOH solution, phenolphthalein indicator, 1% acetic acid solution, 1 normal ammonium oxalate solution, sodium hypobromide solution, urease powder, anhydrous sodium carbonate, 1 normal sodium nitroprusside solution, and saturated picric acid solution. This solution used for this experiment number 19. Then आपण बघितलं काय बघितले, जनरल कन्सेप्ट बघितले आहेत. देन लर्निंग ऑब्जेक्टिव्स बघितली आणि ॲपॅरेटस कोणती लागणार आहेत ती बघितली आणि केमिकल्स. देन स्टेप वाईज प्रोसिजर.
फॉर परफॉर्मिंग फॉलोइंग टेस्ट ऑन गिवन युरिन सॅम्पल अँड इंटरप्रिट ॲज मेन्शन अँड इन अ फॉलोइंग टेबल. आता काय करायचं आहे तुम्हाला, तर युरिन सॅम्पल घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ज्या काही टेस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सगळ्या परफॉर्म करायच्या आहेत. आता त्या फर्स्ट टेस्ट असणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज इन दॅट व्हॉल्यूम ऑफ दिस युरिन सॅम्पल. आता युरिन सॅम्पल जे असणार आहे ते तुमचं स्वतःचं युरिन सॅम्पल असणार आहे आणि तुम्हाला काय केलं जाणार आहे, तुमच्या टेस्ट परफॉर्म केल्या जाणार आहेत. देन जर हे ॲक्च्युअल परफॉर्म तुम्ही प्रॅक्टिकल केलं असतं तर. सो आता काय तुम्हाला करायचं आहे, तर डायरेक्ट ज्या काही टेस्ट आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. आता इथून पुढचे जे काही एक्सपेरिमेंट आहेत ते सगळे मी तुम्हाला PPTमध्येच देणार आहे. म्हणजे की जसं ऑब्झर्वेशन टेबल मी ह्याच्या आधी तुम्हाला देत नव्हते, तुम्हाला लिहायला सांगत होते, तर आता इथून पुढच्या ज्या काही स्लाईड्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल, रिझल्ट आणि क्वेश्चन आन्सर जे लिहायचे आहेत ते तुम्हाला जर्नलमध्ये मी ह्या PPTमध्येच देणार आहे. सो तुम्हाला काय करायचं, युरिन सॅम्पल घ्यायचं आणि त्याच्यावरती काय करायचे आहेत, ह्या सगळ्या ज्या काही टेस्ट आहेत त्या तुम्हाला परफॉर्म करायच्या आहेत. आता इनऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट्ससाठी काही नॉर्मल टेस्ट आहेत आणि काही ऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट्ससाठी डिफरंट टेस्ट आहेत. तर इनऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट्ससाठी ही झाली फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ व्हॉल्यूम. देन इनऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट्ससाठी ह्या टेस्ट आहेत, टेस्ट फॉर बायकार्बोनेट, टेस्ट फॉर क्लोराइड्स, टेस्ट फॉर फॉस्फेट्स, टेस्ट फॉर सल्फेट्स, देन टेस्ट फॉर अमोनिया अँड टेस्ट फॉर कॅल्शियम. ह्या सगळ्या ज्या काही टेस्ट आहेत त्या इनऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट्ससाठी तुम्हाला परफॉर्म करायच्या आहेत. देन ऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट्ससाठी टेस्ट फॉर युरिया, टेस्ट फॉर युरिक ॲसिड अँड टेस्ट फॉर क्रिएटिनिन. ह्या काही टेस्ट आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, तुम्हाला त्या युरिन सॅम्पलवरती परफॉर्म करायच्या आहेत. जर्नलमध्ये लिहित असताना ह्या टेस्ट कोणत्या लिहायच्या आहेत ह्या तुम्हाला, किंवा काय लिहायचं हे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे. टेस्ट फॉर नॉर्मल कन्स्टिट्युएंट्स दॅट इज इनऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट्स इन दॅट नॉर्मल कन्स्टिट्युएंट्स इन दॅट इज इनऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट्स अँड ऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट्स दोन्ही काय करायच्या टेस्ट जर्नलमध्ये लिहायच्या आहेत. देन रिझल्ट, आता तुम्हाला रिझल्ट काय लिहायचं आहे ते सुद्धा मी इथे दिलेलं आहे. देन क्वेश्चनची आन्सर ही तुम्हाला इथे दिलेली आहे, ती तुम्ही काय करायचं आहे जर्नलमध्ये लिहून काढायची आहेत. आणि जे काही क्वेश्चन जर्नलमध्ये आहेत तेच तुम्हाला प्रॅक्टिकल व्हायवासाठी वगैरे विचारू शकतात. देन हे काय आहेत, तुम्हाला 13 क्वेश्चन्स या एक्सपेरिमेंटवरती विचारलेले आहेत. सो 13 मधले तुम्ही काय करायचं आहे, आता इथे लिहायला जागा खूप आहे, स्पेस फॉर आन्सर्स, त्याच्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला लिहिता येतील तेवढे तिथे लिहायचे. असा कोणताही हे नाही आहे की एक्सपेरिमेंट 19साठी हे क्वेश्चन्स लिहा, असं काही नाही. जे तुम्हाला क्वेश्चन्स इथे सिग्नेचर ऑफ टीचरच्या वरती लिहिता येतील तेवढे तुम्ही लिहायचे आहेत. सो एक्सपेरिमेंट लिहत असताना तुम्हाला एक्सपेरिमेंट 19पासून तुम्हाला काय केलेलं आहे, ऑब्झर्वेशन टेबल, रिझल्ट आणि क्वेश्चन्सचे आन्सर कोणते लिहायचे आहेत ते तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. प्रत्येक PPT व्यवस्थित बघून लिहा. लेक्चर प्रत्येक PPTचं व्यवस्थित ऐकून नंतरच लिहायचं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर विचारा, पण सारखं मॅडम मग हे लिहायचं का ते लिहायचं का, व्यवस्थित PPT आहे का त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. जर्नल ज्यांच्याकडे नाही आहेत, ज्यांच्याकडे जर्नल नाहीत त्यांनी नोटबुकमध्ये सगळं लिहून काढायचं, आणि ज्यांच्याकडे जर्नल आहेत त्यांनी सगळ्यांनी इथून पुढे नोटबुकमध्ये लिहायचं नाही, फक्त जर्नलमध्येच सगळं कंप्लीट करायचं. ज्या ज्या वेळेला एक्सपेरिमेंट कंप्लीट होतील त्या वेळेला लगेच जर्नल लिहून ठेवायचं, कारण तुमची एक्झाम खूप लवकर आहे. सो ज्या ज्या वेळेला एक्सपेरिमेंट कंप्लीट होणार त्याच वेळेला ते जर्नल कंप्लीट करायचं. ओके. आता तुमची थर्ड सेशनल आहे. थर्ड सेशनलसाठी
19 पासूनचे सगळे एक्सपेरिमेंट हे थर्ड सेशनलसाठी असणार, अप टू 33 पर्यंत. सेशनल थर्डसाठी एक्सपेरिमेंट नंबर 19 to 33 सगळे असणार. सो जसे जसे एक्सपेरिमेंट कंप्लीट होतील तसं जर्नलमध्ये लिहायचं. थँक्यू.